आता बघूयात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ जी ती बघायला मिळाली आहे। 5 दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कडाडलेत आणि त्यांचा सामना थेट सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतोय। इतना महंगा कर दिया इन्होंने, 98 कर दिया है। अब लोग कैसे चलेंगे? अमीर लोगों के लिए तो कुछ है नहीं, तो बेचारे गरीब लोगों उनके लिए तो बहुत नुकसान है ना ये चीज। बहुत अच्छा किया, क्योंकि देश को तो लूटना उनका काम ही है। अब अपना टैक्स तो घटाते नहीं, पेट्रोल डीजल पे आधा तो उनका टैक्स ही है। अब लड़ाई हुई है, जो भी हुआ है, गवर्नमेंट अपना टैक्स कम करे, पब्लिक को क्यों चूस रही है? हर मामले में टैक्सेस ही बढ़ा रही है। अगर पेट्रोल डीजल के दाम बढ़ रहे हैं तो इसमें हमारी क्या गलती है? दिक्कतों से गुजर रहे हैं, झगड़ा चल रहा है उधर। ये तो सरकार की मजबूरी है, इसमें कोई दोष नहीं, बढ़ जाए फिर भी मिल तो रहा है ना। ये देखो, पेट्रोल क्या सीएनजी पे भी रेट बढ़े हैं, पेट्रोल पे भी बढ़े, डीजल पे भी बढ़े। इस पर गरीब आदमी का इतना बुरा हाल हो रखा है, पूछो मत। दिल्ली के अंदर मजदूर आदमी तो है ही नहीं, अब दिल्ली से सीधे गांव भाग गया अपने। आगे से अगर पेट्रोल डीजल सीएनजी अगर बढ़ेंगे तो उसमें तो हर चीज़ होगा ही एकदम। अभी 2 दिन पहले ही कौन सी सीएनजी बढ़ा था, फिर बढ़ गया। और पेट्रोल के मार तो हमेशा ही हो रहा है। तो 3-3 रुपया बढ़ना मिडिल क्लास के लिए बहुत ही पड़ रहा है। उसका हर जेब का खर्चा ही मेंटेन नहीं हो पा रहा है। जिसके सैलरी कम है वो क्या करेगा बेचारा। तो अपेक्षा काय बाकीचे ते फक्त महागाईचंच बघतायत। दुसऱ्या लोकांना सुद्धा पगारवाढ झाली पाहिजे, सगळं झालं पाहिजे तर होणार ना। इन्कम कमी आणि हे भरपूर, काय करणार माणूस। या गोष्टीची आधी सरकारने आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना की वाढणार आहे म्हणून। तुम्ही इलेक्शनच्या टायमामध्ये काही केलं नाही आणि इलेक्शन संपल्यानंतर तुम्ही आता भाव वाढवताय 2दा। म्हणजे सामान्य माणसाला किती फटका बसतो या गोष्टीचा, याच्यावर सरकारने विचार करायला पाहिजे होतं। आणि त्याच्यानंतर सामान्य माणूस बाकीच्या गोष्टी कशा करणार? सगळं आमच्या जर गाड्या वगैरे जे काम करणारे लोक आहेत ती गाडी घेऊनच जाणार आहेत बाहेर। मग त्यावेळी लोकांचा विचार कोणी केलेलाच नाही आहे। सरकार बोलतोय एक आणि करतोय वेगळं आहे। ते तोंडावर बोला ना काय ते लोकांचं। अरे पहिला जी गरिबी आहे ना ती जरा आपल्याला हे करा, जरा गरिबांवर जरा लक्ष टाका। पेट्रोल डिझेल आणि पाणी हे तर महत्त्वाची आहेत गोष्टी, त्याच्यामुळे तर चालणार ना पुढे। पण बोलतात वेगळं, करतात वेगळं। लोकांना जगाला दाखवायचं मी करतोय म्हणून। जग दुनिया फक्त फिरायची, फक्त आपल्या देशाचं तर लक्ष टाका त्याच्यावर। सरकार सिर्फ अपनी ऑप्टिक्स मैनेज कर रही है फ्रैंकली। अभी तक जब तक इलेक्शन था 3 स्टेट्स के अंदर, तब तक सरकार ने बढ़ाई नहीं। उसके बाद आके इमीडिएटली बढ़ा दिया। ये पहली बार तो हुआ नहीं है, कई बार हो चुका है। सवाल ये पैदा होता है कि सरकार को जब पता था कि वॉर जो है वो स्ट्रेच ऑन कर सकती है, उन्होंने इसके बारे में पहले प्रिपेयर क्यों नहीं किया? असं वाटतं की जसं जसं पुढे जाऊ, जसे जसे लोक या ठिकाणी आव्हानाला स्वीकारतील, जसे जसं लोकांना या ठिकाणी माहीत पडेल की बाबा आपल्याला सर्वांना साथ द्यायची आहे, देशातल्या या महत्त्वाच्या मजबूतीला साथ द्यायची आहे। शेवटी देश टिकला तर आपण टिकू। त्यामुळे कोणतंही राजकारण न करता, कुणी या ठिकाणी राजकीय भावना व्यक्त न करता, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशहिताकरता, राष्ट्रहिताकरता जो सल्ला दिला आहे किंवा सूचना दिल्या आहे की निवेदन दिलं आहे, या ठिकाणी आवाहन केलं आहे, आपण सर्वांनी जर पाठबळ दिलं तर मला वाटतं यातनंही आपण बाहेर निघू। खरं म्हणजे हे प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारायला पाहिजे। विरोधी पक्षाला विचारून तुम्ही काय करणार? आम्ही वारंवार सांगतोय की पश्चिम बंगाल आणि आसाम, केरळच्या निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी भारतीय जनतेवर आर्थिक बोजा टाकून परदेशात जातील आणि ते खरं ठरलं। आणि मोदींनी सांगितलेलं आहे तुम्हाला गरीब व्हावं लागेल, आता मी श्रीमंत आहे। यानंतर बघूयात जामनेर शहरातील काही पंपांवर डिझेलचा साठा संपलाय, तर जिथे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे तिथे पोलीस बंदोबस्तात नागरिकांना इंधन दिलं जात आहे। काही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक पंपावरती दिसून येत आहेत।
परभणी शहरासह जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असून अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचं पाहायला मिळतंय. ज्या पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. काही ठिकाणी रांगेत उभ्या असलेल्या वाहनधारकांना ऐनवेळी डिझेल संपल्याची माहिती दिली जात असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आणि याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल माने यांनी. परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा इंधन तुटवडा जाणवतोय. पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोल शिल्लक नाही आणि ज्या पेट्रोल पंपांवर डिझेल मिळतंय, पेट्रोल मिळतंय त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. मागील काही दिवसापासून दर आठवड्याला परभणीकरांना इंधन तुटवड्याला समोर जावं लागतंय. परंतु प्रशासन मात्र सर्व काही अलबेला आहे. जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा योग्य पद्धतीने होत असल्याचं सांगतंय. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र परिस्थिती विदारक बनते. दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिक हाताबाहेर जात असली तरी प्रशासन डिझेल आणि पेट्रोल सर्वांना मिळत असल्याचं सांगतंय. आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मी 1 किलोमीटरहून लाईनीला लागलो होतो. इथपर्यंत आल्यावर पंप समोर डिझेल संपला गाडीचा. माझा आता काय करणार मी? गाडी चालू होत नाही. गाडी माझी बघा, तुम्ही या गाडी तुम्ही स्वतः चालू करून बघा, गाडी होत नाही चालू. त्यांना म्हणाले फक्त 10 लिटर डिझेल दे, गाडी घरी काय पर्यंत. सांगण्यात येते यांच्याकडून? आता काय ते डिझेल नाही म्हणाले, ते पंप खराब झाला म्हणाले. आता काय करणार आम्ही? ढकलून न्यावं का त्याला? 4 पेट्रोल भरायला आलात गाडीवर, काय अडचण येते? भरण्यासाठी आलो, डिझेल भरण्यासाठी आलो. शाही मस्जिद पासून नंबरला लागलो आणि इथं आला आणि इथं आलो की ते म्हणले डिझेल संपलं म्हणून. आणि मला गुळखंडला जायचं, मी काही खेड्याचं आहे. सकाळी इथं 9 वाजल्यापासून नंबरला लागलो होतो आणि इथं आल्याबरोबर ते म्हणते डिझेल नाही. आणि सगळ्या परभणीमध्ये सगळे पंप हिंडून आलो. आता गावाकडे जायचं तर मला माझं काही इथं कुणी पाहुणा नाही, काही नाही की इथं राहावं म्हणून. आता ही गाडी मी कशी न्यायची गावाकडे? परभणी शहरातील अनेक पेट्रोल पंप आज सकाळपासून बंद झालेले आहेत. दोन्ही म्हणजे सर्वच पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल मिळत नाहीये आणि ज्या ठिकाणी डिझेल होतं त्या ठिकाणी रांगा लावूनही नागरिकांना डिझेल मिळालं नाहीये. ऐनवेळी अशा पद्धतीनं या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे, डिझेल नो स्टॉक, डिझेल शिल्लक नाही. आणि त्यामुळे आता ग्राहकांना असा प्रश्न पडला आहे की आपली गाडी नेमकी चालवायची कशी आणि इथून घरापर्यंत न्यायची कशी. विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी.